सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? अखेर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता अनुपस्थिती कशी मोजली जाणार जाणून घ्या सविस्तर. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नव्या GR बद्दल माहिती पाहणार आहोत. राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी केलेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत सरकारने एक महत्वाचा मोठा निर्णय घेतला, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 25 मे 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार 21 एप्रिल 2026 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आता अर्जित रजा म्हणून ती नियमित गणली जाणार आहे. म्हणजेच मोठी शिस्तभंग कारवाई होणार नाही. तसंच अनुपस्थिती सेवेत ब्रेक म्हणून धरली जाणार नाही आणि अर्जित रजेच्या स्वरूपात ती समायोजित केली जाणार आहे. पण सरकारने हेही स्पष्ट केलं आहे की हा निर्णय भविष्यासाठी उदाहरण म्हणून मानला जाणार नाही. सरकारने अगोदरच संपात सहभागी होऊ नये असे आवाहन केले होते, तरीही अनेक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यानंतर आता शासनाने तुलनेने दिलासादायक भूमिका घेतलेली आहे. तुम्हाला शासन निर्णय योग्य वाटतो का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सरकारी कर्मचारी, पेन्शन, GR आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.